महात्मा ज्योतिराव फुले यांचा गुलामगिरी या पुस्तकातील इतिहास. भाकरीचा नैवेद्य दाखवल्याशिवाय ते आपल्या जिभेवर पाण्याचा थेंबसुद्धा ठेवत नाहीत. धोंडीबा. वामनाने बळीराजाच्या सराद्धीवर येऊन ठेपल्यानंतर काय केले? ज्योतिबा. वामन आपल्या सर्व फौजेसहित बळीच्या राज्यात एकदम शिरून त्याचे रयतेस पीडा देत बळीच्या मुख्य राजधानीजवळ येऊन भिडला. त्यावरून बळीने आपल्या सर्व देशावरच्या फौजा हजर होण्यापूर्वी लाचार होऊन आपली खाजगी फौज मात्र बरोबर घेऊन वामनबरोबर लढाया देण्याची सुरुवात केली. ती येणेप्रमाणे बळी भाद्रपद वद्य प्रतिपदेपासून वद्य अमावस्येपावेतो दररोज वामनाशी लढून संध्याकाळी परत आपले महालात आरामास येत असे. यावरून दोन्ही पक्षातील जेवढे लोक त्या पंधरवड्यात एकमेकांशी लढताना पडले त्यांच्या मरणाच्या तिथी ध्यानात राहिल्या सबब दरवर्षी भाद्रपद माशी त्या तिथीस पक्ष घालण्याची वहिवाट पडली असावी असा तर्क निघतो. नंतर आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध अष्टमी पावेतो बळीराजा वामनाबरोबर लढाया लढण्यात इतका गुंतला की त्यास देहभान न राहता तो आपल्या महालात आरामाससुद्धा आला नाही. इकडे बळीराजाचे विंध्यावली राणीने आपल्या खोजे आराधी सेवकाकडून एक खड्डा खणवून त्याकडून जळाऊ लाकडे टाकून त्या खड्ड्याजवळ ती 8 रात्री आणि 8 दिवस अन्न पाणी न घेता पुढे एक पाण्याचा घट मात्र ठेवून आपल्या पतीस जय मिळवून वामनाची पीडा दूर करावी म्हणून हर हर महावीराची प्रार्थना करीत घट्ट बसली होती. इतक्यात आश्विन शुद्ध अष्टमीस रात्री बळीराजा रणात पडल्याची बातमी तिला येऊन पोचताच तिने त्या खड्ड्यातील लाकडास आग लावून त्यामध्ये उडी घालून ती मरण पावली. त्या दिवसापासून सती जाण्याची वहिवाट पडली असावी असा तर्क निघतो. जेव्हा ती विंध्यावली सती आपल्या पतीच्या विरहामुळे अग्नीत उडी टाकून मरण पावली तेव्हा तिच्या सेवेतील स्त्रिया व खोजे आराध्यांनी आपल्या अंगावरची वस्त्रे फाडून जाळली आणि त्यांनी आपला ऊर बडवून टाळ्या पिटवून त्या खड्ड्याभोवती राणीचा आठव करून मोठा शोक केला. तो येणेप्रमाणे माझे दयाळू राणीबाई तुझा डांगोरा गरजला इत्यादी ही दुःखाची खपली उचकटू नये म्हणून विप्रातील निर्दय ग्रंथकारांनी मागावून संधी पाहून त्या खड्ड्याचा होम बनवून त्याविषयी अनेक दुसऱ्या लबाड्या कल्पून ग्रंथात लिहून ठेवल्या असाव्यात. तिकडे बळी रणांगणी पडल्यावर बाणासुराने वामनाशी एक दिवसभर हालीशी हाल करून मोठ्या निकराने लढला. त्यानंतर त्याने अश्विन शुद्ध नवमीस रात्री आपली उरलेली फौज बरोबर घेऊन पळून गेला. यामुळे वामन इतका मदमस्त झाला की बळीराजाचा मुख्य राजधानीत मुळीच कोणी पुरुष नाही अशी संधी पाहून त्याने आपल्याबरोबर सर्व फौज घेऊन अश्विन शुद्ध दशमीस प्रातःकाळी त्या शहरात गेला आणि त्याने तेथील एकंदर सर्व अंगणाचे सोने लुटले. त्याचा अपभ्रंश शिलंगणाचे सोने लुटले हा होय आणि आपल्या घरी ताबडतोब निघून गेला. पुढे तो घरात शिरतेवेळी त्याच्या स्त्रीने पूर्वी एक कणकीचा बळी थट्टेने घरात करून ठेवला होता. त्यास तिने आपल्या दाराच्या उंबरठ्यावर ठेवून ती वामनास असे म्हणाली की हा पहा बळी पुन्हा तुमच्याबरोबर युद्ध करण्याकरिता आला आहे. उर्वरित इतिहास पुढील भागात. इतिहास आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.